थँक्यू सो मच करणजी. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ हे सर आयोजित आई गावदेवी चषक 2025चा थरार आणि या स्पर्धेचा महाअंतिम दिवस सेकंड क्वार्टर फायनलला आपण आता सुरुवात करणार आहोत. जगदंब स्पोर्ट्स वाकलंबी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खार्डी ही बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मोस्ट ऑफ टाइम्स खाडी टीम स्पेशली कल्याण डोंबिवली परिसरामध्ये चांगले खेळणे ही अपेक्षा आपण ठेवूया. दोन्ही टीम्सला देऊया विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंड वरती. बॅटर सूरज. सूरज साठी पहिलाच बॉल फुल लेंथ होता. ऑन साइडलाच खेळायचं होतं. काऊ कॉर्नरला बॉल चाललाय. सिंगल ऑफ द मार्क झाला सूरज फौजदार आणि टीम खाडी. केतन म्हात्रे आणि सूरज फौजदार ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळते. आणि फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर सोमनाथ गायकर. सोमनाथ गायकर एक जबरदस्त बॉलर. या आधीच नुकतंच मी सतरंगी ट्रॉफीमध्ये त्याला बॉलिंग करताना पाहिलं होतं. जबरदस्त बॉलर आहे आणि टॉससाठी देखील सोमनाथच आले होते आणि त्यांनी जो ओपिनियन दिला त्याविषयी देखील थोडं डिस्कस या बॉल नंतर आपण करूया. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटका. केतन म्हात्रेचा बॅटमन या इनिंग मधला पकला दमदार फटका. 4. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रोक ज्या प्रकारे खेळले फ्रंट फूट वरती ऑलरेडी कमिट होते आणि बॉलही देखील तसाच मिळाला. डाऊन द ग्राउंड. बाउंड्री चेक करायची. बघा सामना सुरू ठेवा. बिकॉज बघा 4 असतील तर 4 आपण ऍड करू. 6 असतील तर 6 आपण ऍड करू. सामना सुरू ठेवा. कारण स्ट्रायकिंग एंड वरती केतनच असणार आहे. सामना सुरू करा. जो निर्णय असेल तो पोहोचवला जाईल. बाउंड्री आली. आता ते 4 आहेत की 6 आहेत तर आपण नंतर ऍड करू. आपण मॅच कंटिन्यू करूया. नेक्स्ट बॉल. अपील आउट. बट पंच सहमत नाहीयेत. लेग बाईज ची सिंगल मिळेल. बघा या आधीचा चौकारच होता. त्या 4च धावा असणार आहेत आणि आता स्कोर कार्ड या लेग बाईजच्या सिंगलच्या जोरावरती 6 धावा फलकावरती. 6 ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. सूरज फौजदार त्यांचा समवेत केतन म्हात्रे. केतनचा पहिला फटका जो पागला अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तो फटका होता. कारण व्ही शेप मध्ये जेव्हा एखादा बॅटर स्ट्रोक खेळतो तो पाहण्यासारखाच असतो. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. आता गती कमी केली ते ओळखलं सूरजने आणि पाठवला बॉल लॉंग ऑनचा वरनं. षटकार. चेंज ऑफ द पेस होता. गती कमी जरूर केली. बट सूरजने देखील सांगितलं बॉल मागे गती जरी कमी असली त्यानंतर त्याला गती कशी द्यायची ते आम्हालाही माहिती आहे. अगदी रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट लॉंग ऑनचा वरनं पाठवला. पगला षटकार या डावा मधला स्कोर काढता जाऊन पोहोचला 12 धावा फलकावरती. बट लाईव्ह प्रेक्षेपण क्या बात आहे. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण. स्पेशली ऑपरेटिंग आमचे रोशनजी फराट जबरदस्त करतात. आता पायावरती बॉल हा टाकायचा होता फार बाहेर टाकला. अतिरिक्त रन मिळेल. आणि जे आमचे कॅमेरामॅन आहेत सर्व कॅमेरामॅन त्यांचंही मी कौतुक करेन. कारण ना महत्वाची गोष्ट काय राहते माहिती का. जे खऱ्या अर्थाने ना
जे प्रेक्षक घरी बसल्या सामन्याचा आनंद घेतात ना, त्यांना मॅच बघायला तेव्हा मजा येते जेव्हा लाईव्ह प्रक्षेपण चांगलं असतं. कॅमेरा वर्क चांगला होतो, ऑपरेटिंग चांगली होते, तेव्हा मजा येते. दॅट्स वाय ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाघिणीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. ऑन साईडला फटका आहे, गॅपमध्ये बॉल चाललाय आता डीप स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. बाउंड्री आली आणि आता दबावामध्ये आहे टीम जगदंब स्पोर्ट्स वाकलंबी बिकॉज फर्स्ट ओव्हर सोमनाथ गायकर यांच्याकडनं अपेक्षा कुठेतरी अशा होत्या की 10 पेक्षा कमी अथवा 1 ते 2 विकेट. बट त्या गोष्टी नाही आहेत, त्या विपरीत गोष्टी घडल्यात. या फर्स्ट ओव्हरमध्ये आक्रमण झालंय. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ होता, बॅटचा अगदी टोएंडला हा बॉल लागला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल होईल कंप्लीट आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळही समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 18 विदाउट लॉस टीम गावदेवी स्पोर्ट्स खार्डी. नंतर थर्ड क्वार्टर फायनल जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम ओम साई आगासन ही बॅटल यात नंतर पाहायला मिळणार. आणि मला आठवतं आय थिंक काल की परवा सिद्धू दादा आणि अतुलने एकाच मॅच मध्ये, कालच्या दिवसामध्ये एकाच मॅच मध्ये दोघांनी अर्धशतक बनवलं पालेगावला. वाडेघरची टीमही आपण उचलून पागली तर याही टीम मध्ये मॅच विनर्सची कमी नाहीये. सिद्धू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघही जबरदस्त खेळ करतोय. अतुल आलेत, अतुल आपले हार्दिक स्वागत. मॅच कडे वळूया. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल मिस टायमिंग हवेमध्ये आगे बट फिल्डर पोहोचू शकणार नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल पडतो आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या रन्स 2. सूरज फौजदार, मला आठवतं मागील सीझन मध्ये त्यांचा बॅटिंग ऑर्डर मध्ये भरपूर सारे चेंजेस होते. कधी 1 डाऊन कधी 2 डाऊन साठी बॅटिंग करण्यासाठी यायचे. पण या सीझन मध्ये आता ॲज अ ओपनर पाहायला मिळतात आणि मी जेव्हा फर्स्ट टाइम त्यांना पाहिलेलं तेव्हा ॲज अ ओपनर म्हणूनच पाहिलेलं नाही. ॲज अ ओपनर म्हणून सूरज फौजदार मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिले की एक विस्फोटक सुरुवात खाडी टीमला मिळून देतात आणि या सामन्यामध्ये एक्झॅक्टली त्यांनी ते कार्य केलंय. 5 चेंडू फेस केले, 13 वरती नॉट आउट आहेत आणि आणखीन एक फटका उडवलाय सूरजने. कनेक्शनला जवाब, बॉलला थेट पाठवलं डीप मिड विकेटचा वर्ण, बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार. शिवदास गायकर या सेकंड ओव्हर मध्ये बट पकले 2 चेंडू जर आपण पाकले 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि हा फटका जबरदस्त आला. सिक्सर आणखीन एक येतोय बॅटर सूरज फौजदारचा बॅट मधनं. नेक्स्ट बॉल आता अगदी जर आपण पाहिलं असं वाटलं की शेवटच्या मोमेंटला बॉल लिव्ह करतील बट स्क्वेकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट थर्डला बॉल स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. आता टीम टोटल या सिंगलच्या साह्याने 27 ऑन द बोर्ड, 27 धावा धावपळकावरती. आणि ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे ना, जर अशाच प्रकारे बॅटिंग झाली तर नो डाऊट आपल्याला या पहिल्या 17 मध्ये मिनिमम 60 तरी बनताना दिसतील. बट कुठेतरी जर कमबॅक करायचं तर विकेट हवी आहे. आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, अपीलही सुरू आहे, अजूनही अपील केली जात बट पंच सहमत नाही आहेत. अंपायर्स सहमत नाही आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपील कशासाठी असा पाहावं लागेल. अपील करण्यात जरूर आली. आय थिंक लेग बिफोर विकेट अथवा कॉट बिहाइंड द विकेट साठी ती अपील असावी. बॅक ऑफ लेंथ होता, स्क्वेकटचा फटका खेळायचा होता.
फिल्डरचं मी कौतुक करेन, शॉट थर्डला जे होते महेशने हा बॉल फील्ड केला. कारण फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की पॉईंटचे फिल्डर अटेम्प्ट करतील बॉल फील्ड करण्यासाठी, बट आउटफील्डमध्ये बॉल जसा पडला तसा वळाला आणि शॉर्ट थर्डचे फिल्डरचे महेश होते, त्यांनी चांगली फिल्डिंग तिथे केली आणि इन बिटवीन मिळाली सिंगल. आणि आता टीम टोटल या सिंगलच्या साह्याने 28 ऑन द बोर्ड. आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. सिक्सर नंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. हा फुल लेंथ आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह, फिल्डर येतात. फिल्डिंग चांगली कारण कॅचची शक्यता तर नव्हतीच, बट बॉल फील्ड केला तिथे आणि सिंगल मिळेल. आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळही समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीम टोटल 29 विदाउट लॉस. टीम गावदेवी स्पोर्ट्स खार्डी. आणि रिमेनिंग अजूनही येत्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग क्रमामध्ये जर आपण विचार केला तर सौरभ म्हात्रे असतील, बिगमॅन प्रल्हाद पाटील असतील, त्यांचंही येणं बाकी आहे. बॅटिंग क्रमामध्ये डेप्थ भरपूर आहे. मी उल्लेख केलाच होता ना की खार्डी टीममध्ये देखील एकूण एक धुरंधर आहेत. आणि सध्याच्या घडीला या पहिल्या 2 षटकांमध्ये तुफानी बॅटिंग आतापर्यंत सूरज फौजदारने केली आहे. कारण 8 मध्ये तो 22 वरती खेळतो. थर्ड ओव्हर बॉलर मानस भोईर या तिसऱ्या षटकामध्ये समोर सूरज. आता सध्याच्याकडे ज्या एंडने बॅटिंग केली जात आहे, माझ्यापर्यंत माहिती आली की या एंडने जेव्हा जेव्हा बॅटिंग झालेली आहे तेव्हा तेव्हा रन्स भरपूर सारे आलेले आहेत. आता त्या एंडने बॉलिंग करण्याकरिता मानस भोईर तयार होतोय. आणि पहिलाच बॉल, पुलचा फटका, पॉवरफुल फटका, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. इन स्टाईल स्वागत केलं मानस षटकाराने. 6. उजदारने हल्ला चढवलाय. हल्ला बोल, काय फटका आलाय फ्रंट फूट वरनं, पुलचा फटका. सिक्सर येतोय. दबाव आता बॉलर वरती. टीम टोटल 35. नेक्स्ट बॉल. आणखीन एक पुलचा फटका खेळायचा होता. टॉप एज फिल्डर दूर रागलेत. ते म्हटलं जातं ना की भाग्य भी बहादूर का साथ देता. नितेश भोईर यांनी सांगितलं की जर मानस भोईरनं विकेट हॅट्रिक घेतली तर त्याला कॅश प्राइज आहे नितेश भोईर यांच्याकडनं. तर ते किती आहे त्याची माहिती जशी येईल तसं आम्ही पोहोचू. फक्त षटक समाप्त होण्याआधी माहिती पोहोचवा. टीम टोटल आता 36. आणि आता केतन म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती. केतनकडे स्ट्राईक फार कमी आली. आता अतिरिक्त गती पाहायला मिळाली. स्ट्रोक खेळण्यामागे लेट झाले केतन, बट बॉल दरम्यान डीप कव्हरला चालला. अखेरता बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. रिप्ले जर आपण पाहिल्या तर ती गोष्ट आपल्या निदर्शनामध्ये तिथे येईल. रिप्ले पहा. बॉल पडल्यानंतर असं वाटलं की अतिरिक्त गतीने, या स्टिकर जिथे असतो ना बॅटचा अगदी तिथेच हा बॉल लागला. गती पाहायला मिळाली त्या बॉल मागे. 2 धावा मिळतील. आता स्कोर कार्ड 38. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झालाय केतन. बॉलला सरळ पाठवलाय लॉंग ऑफचा वरना. फ्लॅट सिक्सर.
तो स्टेप आउट झाला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये फारसा जो आपण पाहिला गॅप नाहीये, बट चान्सच नाही मिळाला दोन्ही फिल्डर्सला. आता ऑन साईडला खेळायचं होतं. आता बॉल दरम्यान स्क्वेअर लेगला चाललाय, फिल्डर तिथे पोहोचतात, बॉल फुल केला जातो, मिळेल सिंगल. आता सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 45 आणि शेवटचा बॉल असेल ओव्हरमधला, पण 60+ चा उल्लेख केलाच होता. आणि त्याच दिशेने सध्या सगळीला ही जोडी वाटचालही करत आहे. 45 धाव्यांचे ओपनिंग पार्टनरशिप महत्वपूर्ण लढतीमध्ये, कारण क्वार्टर फायनल 2 आहे. जो जिंकेल टॉप एज बॉल हवेमध्ये आहे. दरम्यान नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. आज नशीब देखील असं वाटतंय की सूरज सोबत, बट आता रनआउट चा स्वरूपामध्ये केतनला जावं लागेल वापस. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागला टीम खाडीला. सौरभ म्हात्रे दरम्यान आलेत आता क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरता 46 आणि एक विकेट गेली आहे. आणि त्या 6 चेंडूंचा खेळ दरम्यान बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. सूरज फौजदार 30 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय. त्याला साथ देण्याकरिता क्रमांक 3 वरती आता याच टीमचा एक यंग टॅलेंटेड नव्हे तर फार कमी वेळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना स्वतःची छाप सोडणारा खेळाडू आहे सौरभ म्हात्रे क्रमांक 3 वरती. सूरज फौजदार ओपनिंगला आले आणि जे जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती होती की चांगला स्टार्ट मिळवून द्यायचा होता, स्टार्टही मिळवून दिला. तर असं वाटतं की स्टार्टही त्यांनी केलं आणि पहिले सत्र फिनिशही ते करणार आहेत असा त्यांचा इंटेन्शन नक्कीच असेल. कारण वेल सेट ते बॅटिंग करतात 30 धाव्यांवरती. अंतिम षटक बॉलर तयार होतात. बिपिन पाटील या लास्ट ओव्हरमध्ये पहिलाच बॉल मिस्टामिंग बॉल फक्त उंच गेला. फिल्डर आले, 3-3 आलेत आणि कॅच पकडली जाईल. सफलता अगदी पहिल्याच बॉलवरती बिपिन पाटीलला मिळेल. बट एक जबरदस्त खेळी केल्यानंतर आता सूरज फौजदार चालले डगआउटच्या दिशेने. धक्का लागला दुसरा. अनिकेत निगुकर दरम्यान आलेत क्रमांक 4 वरती आता बॅटिंग करण्याकरिता. एक स्ट्रॉंग फिनिश हवंय, कारण 3 षटकांमध्ये बॅटिंग चांगली झाली, बट फिनिशही महत्त्वाचा राहिला. कारण जर 3 ओव्हरमध्ये 46 बनवण्यात आल्या, तुमच्या हातामध्ये तब्बल आताही 8 विकेट आहेत, तर या क्षणाला कुठेतरी मिनिमम 2 मोठे फटके हवेत खाडी टीमला. बट दुसऱ्या बाजूने बिपिन पाटील यांची चांगली सुरुवात या अंतिम ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेटने सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यांचाही हाच प्रयत्न इथे असेल की विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, बट बाउंड्री द्यायची नाही आहे. कारण जर हे अंतिम षटक शांत जर राखलं तर हा कमबॅक असेल टीम वाकलंबीचा. महत्वाचे येणारे 5 चेंडू आहेत. विकेटने सुरुवात जरूर झाली, पण ते 5 चेंडू देखील त्याच प्रकारे सटीक लाईन आणि लेंथवरती टाकायचं, ही महत्वाची गोष्ट राखली. आता अनिकेत निगुकर बॅटिंग करण्याकरिता आलेत. येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. आताही मिस्टायमिंग विकेट किपर येतात. आणखीन एक सफलता अनिकेतला आणि अनिकेतला आता जावंही लागेल. धक्का तिसरा.
नेक्स्ट मॅच थर्ड क्वार्टर फायनल टीम वाडेकर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम आगासन. काही खेळाडूंचा आपण ग्राफ पाहिला की जसा वय होत जातो तसा तसा कुठेतरी त्यांचा फॉर्मही कमी होतो. पण सिद्धू पाटील यांचा जसा वय जास्त होत चाललेला त्यांचा खेळ आणखीन चांगला होत चाललेला आणि ते आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये दिसतील. कालचाच दिवस अतुल भोईर सिद्धू पाटील एकाच मॅचमध्ये दोघांनी अर्धशतक बनवलं. न्यू बॅटर प्रल्हाद पाटील बॅटिंग करण्याकरिता आलेत क्रमांक 5 वरती. ऑन हॅट्रिक आहेत सध्याच्या घडीला बॉलर बिपिन पाटील. कुठे अंतिम ओव्हरमध्ये खार्डी टीमला मोठे फटके हवे होते आणि या क्षणाला आता बिपिन पाटील ऑन हॅट्रिक आहेत. 2 विकेट त्यांनी काढलेत आणि हा चांगला कमबॅक त्यांनी आपल्या टीमला या मॅचमध्ये करून दिला. कारण जर या परिस्थितीमधनं एवढा चांगला स्टार्ट मिळाल्यानंतर एवढा चांगला मिडल फेसमध्ये खेळ झाल्यानंतर जर 60 नाही बनल्या तर तो चिंतेचा विषय राहील टीम खार्डीसाठी. कारण क्रिकेट हा खेळ मोमेंटमचा आणि मोमेंटम सध्याच्या घडीला आता वाकलन बी टीमच्या बाजूने चालला कारण 2 विकेट आलेत. प्रल्हाद पाटील आता स्ट्रायकिंग एंड वरती असतील. हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिक बॉल प्लेन मिस. रन घेण्याचा प्रयत्न. रनआउटची शक्यता होणार नाहीये. बाईज ची सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता 47 आणि ही रन देखील ना त्या रन साठी देखील किती स्ट्रगल करावं लागलं. जसं पाकलं की बॉल निसटला विकेट किपरचा हातामधनं. अगदी सुसाट सुटले बॅटर सौरभ महात्रे कारण सौरभला स्ट्राईक हवी होती. स्ट्राईक आता सौरभ म्हात्रेकडे कारण या क्षणाला ना मोठे फटके हवेत आणि मोठे फटके येत नाहीयेत. त्याचं कारण काय राहिलं की बिपिनने सटीक लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग केलेली आहे. आता उडवला सौरभने. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग देखील होईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. हेलिकॉप्टर जबरदस्त फटका आला. कुठेतरी थोडी शांतता पसरलीच होती पण त्या शांततेला भंग करणारा फटका आला सौरभ म्हात्रेचा बॅट मधनं. हेलिकॉप्टर सिक्सर येतो. टीम टोटल आता 50 अप 53 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. यात नंतर आपण टॉसही करणार आहोत टीम वाडेकर आणि टीम ओमसाई आगासन. थर्ड क्वार्टर फायनल. आता यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट सफलता मिळेल सौरभ म्हात्रेचा स्वरूपामध्ये. अवघ्या 53 धावेंवरती हा चौथा धक्का. चौथा धक्का लागला. तिसरी सफलता आहे या ओव्हरमध्ये. बट बिपिन पाटीलने पलटवार केला. कमबॅक करून दिलं या सामन्यामध्ये. कारण महत्वाची गोष्ट ही राखली की या ओव्हरमध्ये फक्त रन्स आतापर्यंत एक 22 चे सिंगल आणि एक सिक्सर म्हणजे टोटल जर आपण पाहिलं टोटल 7 आहेत बट बॉलरच्या खात्यामध्ये फक्त 6 असतील. आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला आणि बॅटर आले आता बॅटिंग करण्याकरिता करण निघूकर. आता क्रमांक 6 वरती आलेत. शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. थर्ड क्वार्टर फायनल. यात नंतर टीम वाडेकर आणि त्यांचा अगेन्स्ट आगासन. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल करण आलाय आणि करणने बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सावरनं. लॉंग ऑन फार. षटकार 6. पाहावं लागेल कारण फिल्डरची जी प्रतिक्रिया आली असं वाटलं की बॉल डायरेक्टली गेला की काय. पण त्यात नंतर निदर्शनामध्ये एक गोष्ट आली आहे. बाउंड्री चेक केली जाईल. माफी असू द्या.
बॉल वन बाउन्स गेला, कारण असं वाटलं की, कारण कॉमेंट्री बॉक्स ज्या अँगलने आगे, ज्या दिशेने आगे, असं वाटलं की बॉल डायरेक्टली गेला. दॅट्स वाय फिल्डरने कोणती मुवमेंट तिथे नाही केली, बट बॉल वन बाउन्स गेला. चौकार असेल. पहिलं सत्र समाप्त झालं. 57. आय थिंक सूर्याची किरणं आता कदाचित डोळ्यांवरती आली असतील, दॅट्स वाय तसं फिल्डरने रिॲक्ट केलं. आम्हाला असं वाटलं की बॉल डायरेक्टली गेला की काय, बट चौकार असेल. पहिलं सत्र समाप्त. 57 बनवण्यात आलं आणि 58चा टार्गेट. चेक. या आपण क्वार्टर फायनल नंबर 3चा टॉस करणार आहोत. मंचावरती अंकुशजी पाटील उपस्थित आहेत. दादांना विनंती करेन आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. एका बाजूला ओमसे आगासन तर दुसऱ्या बाजूला पियुष इलेव्हन जय जलेश्वर वाडेकर. कॉल असेल आगासनच्या कॅप्टनचा. टेल इज द कॉल अँड हे डिट इट. सो टॉस जिंकलाय तो पियुष इलेव्हन जय जलेश्वर वाडेकरचा कॅप्टन सिद्धू पाटील यांनी. काय टॉस जिंकलेला डिसिजन? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये काय वाटतं कसा झाला खेळ नियोजनाचाही आणि हा जो सामना सुरू आहे? नाही, ज्याची गेम होईल तो जिंकेल. त्यांनी मॅचमध्ये 100% द्यावा. प्रत्येकाने प्रत्येकाचा विनर होतील. सगळे प्लेयर्स आहेत का काय ॲबसेंट आहेत आज? कसा स्कॉड? नाही, जी टीम नेहमी खेळते तीच आहे माझी. पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारेन जो मागच्या की स्पर्धेमध्ये मी तुम्हाला विचारला होता की वेगवेगळ्या विभागांमध्ये वाडेगरला वेगवेगळे पॅकर्स मिळत आहेत. तसा संघाचा खेळ होतोय आणि वाडेगर संघ ज्या पद्धतीने मागच्या 4-5 वर्षांमध्ये जे यंगस्टर तुमच्या तालमीमध्ये घडलेले आहेत त्या प्रत्येकाचं नाव मलाही माहिती आहे आणि सगळ्याच कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेट रसिकांना माहिती आहे. काय म्हणाल पुन्हा एकदा तुमच्या संघाविषयी आणि जे पॅकर्स मिळतात त्यांच्याविषयी? नक्कीच मी संघाविषयी तर बोलणारच आहे. खरंच पोरं खरंच खूप मेहनत करतात. प्रॅक्टिस पण टाईम टू टाईम चालू आहे आणि टीम स्पिरिट एकत्र येतात. म्हणजे टीम म्हणजे एकोप्याने खेळते, तेच एक माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि पॅकर बोलले तर खरंच माझं भाग्य आहे आणि माझ्या संघाचं का प्रत्येक विभागामध्ये आमचे पॅकर इंट्रॅ टाकतात. खरंच त्यांचं मनापासून मी धन्यवाद बोलतो माझ्या टीमच्या वतीने. ऑल द बेस्ट मॅचसाठी. ओमकार टॉस गमावला, बॅटिंग करायचं आहे. काय वाटतं किती धावा बनतील? 50 ते 55 पर्यंत प्रयत्न करू आम्ही. मागच्या काही स्पर्धांमध्ये विराज केजू दोघेही नव्हते. आज कसा आहे स्कॉड? सगळे खेळाडू आहेत की काय ॲबसेंट आहेत? आज तर आमच्या 8 का 9च पोर आहेत. मग काय बाकीचे आणलेले आहेत 2-3 11 केलेले आहेत की नाही? छोटे छोटे पोरं आहेत, त्यांना बघू आता प्रयत्न करू खेळायचं. यस. धावा किती बनवशील काय वाटतं? इतक्या बनल्या तर कम्फर्टेबल असाल डिफेंड करत असताना, कारण प्रमुख खेळाडू नसले तर तो डिसॲडव्हान्टेज असतो. पण आता काय वाटतं तुला की वाडेकरच्या अगेन्स्ट इतक्या धावा बनल्या तर आम्ही त्या बनवू देणार नाही? प्रयत्न करू आम्ही. येस. आकडा तर सांगितलं नाही, गुपित ठेवलंय त्याने. पाहूयात किती बनतील. हा जो पुढचा सामना मात्र क्वार्टर फायनल 3चा आपण टॉस केला. वाडेकरने टॉस जिंकलाय. ते करणार आहेत फिल्डिंग. या आपण मान्यवरांचा करूयात सन्मान. मंचावरती अंकुशजी भोईर साहेब आहेत, पाटील साहेब आहेत. मी त्यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आदरणीय संजय दादा भोईर यांच्या शुभस्य हा सन्मान करण्यात येईल. मी दादांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. अंकुशजी पाटील साहेब आपण त्यांचा सन्मान करूयात. आवर्जून वेळात वेळ काढून या मंचावरती दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी चषक 2025 घेसरमध्ये मोठ्या संख्येने मान्यवर. आज अंतिम दिवस आहे आणि त्यामध्ये आज तर जास्त प्रमाणावरती आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल मान्यवरांची, प्रेक्षकांची. आदरणीय अंकुशजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करतोय. यानंतर आपण सन्मान करणार आहोत गौरवजी पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. युवा उद्योजक निळजेचे आपल्यामध्ये आहेत. आपण गौरवदादांचे सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन ती संजय दादा भोईर यांना आपल्या शुभस्य आपण युवा उद्योजक गौरवजी पाटील निळजे. थँक्यू. पुन्हा मान्यवरांना विनंती आहे की आपण आसन ग्रहण करा आणि वळत आपण सेकंड क्वार्टर फायनलच्या सेकंड इनिंग कडे जाऊयात आता पुन्हा कॉम्बॉक्सच्या दिशेने. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक करण्यात आला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून निघालाय. पावा प्लेयर सुरू आहेत. सुरुवात चांगली.
जगदंब वाकन बीची सोमनाथचा चौकार. या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर ते 58 58 धावांचं पहिला चौकार आलाय. मिडल आणि लेग स्टम्पला बॉल फ्लिक करत असताना आपण बघितलं या बॉलवरती सोमनाथ गायकरला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये डीप मधून बॉल गेला. मिड ऑन ला ठेवलं मिड विकेट आणि डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ. सौरभ मात्रेने सेट केलं सोमनाथ गायकर साठी. हो लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका स्ट्रेट ड्राइव्ह सरळ साइड स्क्रीन वरती दुसरा चौकार. दरम्यान नियोजनाचे नामवंत खेळाडू योगेश पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुस्वागतम. वाडेकर आणि आगासन मध्ये पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. वाडेकरच्या बाजूने टॉस लागलाय. फिल्डिंग ते करणार आहेत. पियुष 11 मनोहरदादा पाटील वडवली यांनी पॅक केलेली टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील आगासन. बरेचसे खेळाडू अनुपस्थित असल्यानंतर तो फटका बसतो. ओमकारने जरूर ते सांगितलं आपल्याला जेव्हा कॅप्टन बाय टॉस नंतर आपण बघितली. कमी गतीने टाकलाय कव्हरच्या वरतून. इथे फटका एक्झिक्यूट करण्यात आलेला. डीप मध्ये डीप कव्हरला बॉल चाललाय. नाही थांबणार. गेलाय बॉल. सलगचा तिसरा. सोमनाथचा चौकार. कारनामा मागच्या ही मॅच मध्ये त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. जेव्हा अगोदरच्या 3 मॅचेस त्यांनी खेळलेल्या आहेत आणि आतापर्यंत 11 खेळाडू ठरलेत या स्पर्धेमधले की सलग ज्यांनी 3 चौकार मारलेले आहेत. त्यासोबत आपण 4 फलंदाजांना बघितलं ज्यांनी लागोपाठ 3 षटकार मारलेले आहेत. 2 अर्धशतक अमर तांडेल बेतवडे जेव्हा 19 बॉल 52 धावा पहिल्याच दिवसामध्ये आणि मला आठवतं की दुसऱ्याच मॅच मध्ये त्यांनी बनवल्या होत्या आणि काही दिवसांअगोदर त्याच्या वडिलांचं निधन झालं. ते अर्धशतक त्यांनी आकाशाकडे बघत असताना त्यांच्या वडिलांना समर्पित केलं होतं. आता एक क्षण मला तो आठवतोय. देन दुसरं अर्धशतक आपल्याला दातिवलीच्या विनीत पाटील कडून पाहायला मिळालं. 18 बॉल 65 धावा त्याने या स्पर्धेमध्ये बनवल्या होत्या. 2 आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळाला. उसरगरचा तेजस सर, दहिसरचा राहुल पाटील. 12 धावा 3 चौकारांनी गायकर सुरुवात करतायत. सौरभ वरती थोडस दडपण असेल कारण पॉवर प्ले धावसंख्येला आपण डिफेंड करत आहोत. 58 धावांचा चेस आहे आणि या सिच्युएशन मध्ये धूम धडाक्यात सुरुवात सोमनाथ गायकरने केली आहे. वाकनच्या जागा बनवली पुन्हा. वा जागा बनवून काढून खेळला. लेगस्टम्पचा बाहेर गेला आणि एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव्ह करत असताना चौकार. व 5-6व्या स्टंपचाही बाहेर निघाला. लेग स्टंपचा बाहेर आणि हा फटका पुन्हा एकदा पहा. मी रोशनला जरूर सांगेल आपण थोडा क्रॉस अँगलने पाहतोय. पुन्हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्ट्रेट अँगल नाही पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने त्याने जागा बनवली, जागा बनवून फटके बनवतोय. लिमिटेड ओव्हर मध्ये आपण हे मॉडर्न डे क्रिकेटर्स कडून पाहत आलेलो. 5-6व्या नाही तर मी म्हणेन 9व्या स्टंप वरती देखील गेला होता तो. जागा बनवून एखाद्या वेगवान गोलंदाजाच्या अगेन्स्ट अशी जागा बनवून फटका खेळणं. तिथे देखील गोलंदाजाने पण फॉलो केलं होतं बॅटरला. लेग स्टंपलाच बॉल टाकला होता पण नाही जमलं ते सौरभला. ते केलंय सोमनाथने. सलग 4 चौकार आले. धावा 16 बनलेल्या. 58 ला चेस करत असताना अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय तर 20 बॉलचा खेळ बाकी आणि धावा पाहिजेत त्या 42. 42. 5वा येईल का? प्रयत्न जरूर गायकर करतील. समोर उडवलाय चौकारने. आता षटकार पा लॉंग ऑन बाहेर. 6 धावा. फॉर्म तो क्लास या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे.
4 चौकार आले आणि हा षटकार लॉफ्ट करत असताना समोर ऑन दी राईज जबरदस्त बॅटचा फ्लो कांद्याचा मागे बॉल लॉंग ऑनचा मागे 6 धावांनी धावसंख्या 22 वरती शेवटचा एक बॉल 58 ला चेस करत असताना पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय. ओ वन्स अगेन रडार मध्ये बॉल आणि आता झोन मिड विकेट तिकडे क्लिअर करेल बॉल. आलेला आणखी एक षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. फ्लाइंग स्टार्ट 28 धावा नाबाद वाकनबी. द सोमनाथ गायकर शो. जबरदस्त बॅटिंग. 4 चौकार आले 2 षटकार आले. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि खार्डीच्या स्ट्रायकर बॉलरच्या अगेन्स्ट सौरभच्या अगेन्स्ट 28 धावा आपल्याला धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. मारायचं तर टॉपच्याला मारायचं आणि सध्या तेच केलं त्याने. वाकन पॅटर्न 28 धावा धावफलकावरती. उर्वरित 18 बॉल मध्ये आता फक्त पाहिजेत त्या 30 धावा. मॅच बनलेली आपण पाहत आहोत. मागच्या मॅच मध्ये चेस करत असताना सागाव कुठेतरी कमी पडला. बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस आपण बघितल्या. पहिल्या विकेट नंतर प्रतीक आला होता तिकडून मॅच थोडी स्लो झाली. रोहित आला त्याने अटॅक केला. ते एकामागोमाग विकेट पडत गेले आणि निर्जय झपकन मॅच मध्ये घुसले आणि तिथून मग त्यांनी धावा पूर्णपणे थांबवून ठेवल्या होत्या. हा जो चौथा चौकार आला होता काढून खेळला कवसला. देन 2 षटकार आपण बघितले होते. हलका शफल झाला पुन्हा काढूनच खेळला होता एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये. उडवलाय बॉलला. आता गुरुनाथ सोमनाथला बघून त्याने देखील सुरुवात केली आहे. भव्य स्वागत अनिकेतचा षटकार. स्लॉट मध्ये दिलाय आणि फलंदाजाला जास्त काही करायचं नव्हतं. बॅट स्विंग चांगला होता ताकद होती. पडल्याबरोबर बॉल मात्र निघून गेलाय तो सीमारेषेच्या बाहेर. .34 34 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन आता फार सोपं होत चाललंय. 24 धावांची गरज आहे बॉल बाकी असताना 17. सेकंड क्वार्टर फायनल मध्ये आपण आहोत. सध्या तरी जी बॉडी लँग्वेज खाडीला जमणार नाही असं. तुम्ही धावसंख्येला डिफेंड करता तुमच्या गोलंदाजाला इकडून आता रणनीतीने प्लॅनिंगने बॉलिंग करावी लागेल. अचूक टप्प्यावरती भेदकता दाखवावी लागेल तर या मॅच मध्ये खाडी असेल. शफल झालेत फॉलो केलं तर सॉफ्ट हँडने फक्त स्टिअर करत असताना दोन्ही पाय हवेत होते. बॅटर गुरुनाथला आपण बघितलं आता डबलला चान्स पण इथे अंपायरने सांगितलं की बॉल डेड झालाय तोपर्यंत. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 35-35 या आकड्यावरती सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रगतीपथावर असताना दुसरं षटक चांगला खेळ झालेला आहे. रिक्वायर्ड 100 फक्त 8.63 आहेत. त्याचं महत्वपूर्ण कारण जो स्टार्ट भेटला स्ट्रायकर बॉलर सौरभच्या अगेन्स्ट आलेल्या 28 धावा फार मोठा इम्पॅक्ट आतापर्यंत टाकून गेला त्या डावामध्ये. धावसंख्येला चेस करत असताना वाकन 58. ऑन साइडला वळवलाय वाईड इश लॉंग ऑन. सौरभ येतोय फार वेगाने. चान्स नव्हती त्याच्याकडे. बॉल पहिल्या बाउन्स वरती सीमा पार. ये नाही रुकने वाला बॉस. सोमनाथचा आणखी एक चौकार. सुटलाय सोमनाथ गायकर. थांबण्याचं नावच घेते आणि आतापर्यंत एकही डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट आला नाही. 5 चौकार मारलेत 2 षटकार मारलेत आणि 7 बॉल 32 ला नॉट आउट आहे सध्या तरी तो. 39 ला वाकण. लॅप स्वीपचा प्रयत्न क्रीज सोडली होती पण मागून विकेट किपर प्रल्हाद कडून चूक झाली. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल सापडला नाही आणि अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल फॉर 57 च्या स्ट्राइक रेटने सध्या तरी बॅटिंग केली जाते सोमनाथ गायकर कडून. मॅच पहा किती इझी झाली आहे. बॉल बाकी 15 आणि 15 बॉल मध्ये आता धावा पाहिजेत 18.
आणि संपूर्ण आपण आई गावदेवी चषक गेसरचा विचार केला तर 5,000 रन्स देखील पूर्ण होत्यात या स्पर्धेमध्ये. स्कोरिंग राऊंड आहे. ऑन साइडला वळवला गॅप, पुन्हा स्क्वेअर लेगची पहिल्या बाउन्स वरती. वा, चांगली फिल्डिंग सूरज कडून आणि थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा. पहिल्या दिवसामध्ये तर आपण मला ते आठवतात पहिले 6 सामने प्रत्येक मॅच मध्ये 100 पेक्षा जास्त धावा झाल्या होत्या. 5,000 पेक्षा जास्त रन्स आपल्याला पाहायला मिळाले. 53 षटकार, 63 चौकार, 58 विकेट. पहिल्या दिवसामध्ये 800च्या जवळपास धावा बनल्या होत्या. ऑन साइडला उडवलाय बॉल. यावेळेला चान्स असेल विकेटची. मिड विकेटला सौरभ पकडले त्याने कॅच. 42 ला पहिला हादरा. कॅप्टन सोमनाथ बाद. नऊ बॉल 34 धावा, ज्यामध्ये 5 चौकार पाहायला मिळाले आणि त्यासोबत 3 नाहीतर 2 षटकार. 377च्या स्ट्राईक रेटने 34 धावांचं योगदान या मॅच मध्ये आपल्याला देत असताना पाहायला मिळालं सोमनाथ गायकर. प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे त्याने, फाउंडेशन पक्क केलेलं आहे धावसंख्येला चेस करत असताना. सुरुवातीच्या आपण पाहतोय 11 बॉल मध्ये 42 धावा बनलेल्या आहेत आणि उर्वरित आपण समीकरणाचा विचार केला तर बॉल आता बाकी आहेत ते 13. तर 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या त्या फक्त 16. निकेश लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निकेश पाटीलचं आगमन. मॅच थोडीशी सोपी झाली पण खाडी विसरता कामा नये की अजूनही 13 बॉल 16 पाहिजेत. त्या 16 धावा तुमच्याकडे देखील आहेत, त्यावरती देखील मॅच बनवू शकते. कालचा सामना मला आठवतोय समोरच्याच ग्राउंड वरती फायनल मॅच मध्ये 6 बॉल 6 धावा बनल्या नव्हत्या. इथे 13 बॉल 16ची मॅच आहे. लेफ्टी आलाय त्यामुळे क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन होतंय. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. स्वीपर कव्हर लॉंग ऑफ. ऑन साइडला 3. सॉफ्ट हँडने खेळला. कव्हर्सला ड्राइव्ह केला. बॉलला डबलला कदाचित चान्स घेऊ शकतात जर फिल्डर कडून मिस्टेक. ओ, डबलला धावलेत मात्र थोडासा लेट होता. बॉल आता निसटला निकेत कडून. रनआउटची चान्स होती. 2 धावा जीवनदान मिळते गुरुनाथला. 2 धावांनी 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 विकेट. धावा 44 बनल्या. बॉल बाकीत 12 तर अजूनही बनवायच्या 14 धावा जगदंब वाखनबीला. दोन षटकांचा खेळ संपला आणि 44 धावा. 22ची सरासरी आपण बघितली. काय जबरदस्त स्टार्ट भेटलाय. आणि 12 बॉल 14च्या मॅच मध्ये आता जे काही करायचं मी म्हणेन खास करून खार्डीच्या गोलंदाजांना करायचं. जर त्यांनी केलं तरी मॅच शेवटपर्यंत जाईल आणि क्रिकेटचा आनंद मात्र या सर्व क्रीडा रसिकांना घेता येईल. थर्ड मॅच जी थर्ड क्वार्टर फायनल आहे. ओमसे आगासन आणि पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. सिद्धू पाटील एका बाजूला आहेत, ओमकार एका बाजूला आहेत. तर त्यानंतर फोर्थ क्वार्टर फायनल मध्ये जनुमान अडिवली आणि RM11 गावदेवी सोनारपाडा अशा लढती आपण बघत आहोत. पहिल्या मॅच मध्ये निळजे जिंकलाय. ही दुसरी मॅच आहे, दुसरी क्वार्टर फायनल आहे. यानंतर थर्ड आणि देन फोर्थ. सेमी फायनल कशा असतील मॅनेजमेंट टीमशी चर्चा करून यानंतर आम्ही तुमच्या समोर जरूर आणू. सिक्वेन्सने असतील की ड्रॉ केला जाईल. 12 बॉल 14ची गरज असताना सूरज बैकर थर्ड ओव्हर मध्ये. सॉफ्ट हँड समोर खेळला. कव्हर्सला ड्राइव्ह केला. बॉलला मिसफील्ड झाले. इनफिल्डच्या फिल्डर कडून बॉल वळलाय. मागून येते बॅकअप तोपर्यंत 2 सहजरित्या 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या 46 वरती. आणि वाखणला आता माहिती आहे की या मॅच मध्ये आपलं पारडं थोडंसं कोणीना वजनदार आहे. या क्षणाला आपण जर रिक्स घेतली, फटके बनवण्याचा प्रयत्न केला, विकेट गेले, डॉट बॉल आले तर मॅच मध्ये खारडी देखील येऊ शकते. मेरिट वरती खेळ खेळतायत सध्या तरी. जो
फुल लेंथ बॉल आला, ड्राईव्ह केलं समोर कव्हर्सला, 2 धावांनी 46 वरती धावसंख्येला नेले. 11 बॉल 12ची गरज. वन्स अगेन अवैध खेळला, एक सॅकवरला चान्स असेल, डीप मध्ये फिल्डर जगल पण कॅच त्यांनी पकडली आहे. 46 ला दुसरा धक्का. ओपनर गुरुनाथ बाद. विकेट आणि खाल्लेले दोन्ही सेट बॅटर पॅव्हलियन मध्ये परतले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो शिवदास. सोमनाथ गायकर, गुरुनाथ आणि देन आता त्यांचाच भाऊ शिवदास देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. 10 बॉल 12. मॅच अजूनही संपलेली नाही. जरी स्टार्ट वाकड्यांना भेटला असला तरी मॅचचं मोमेंटम बदलू शकते इथून. सिली मिडॉनला फिल्डर आहेत आता. 10 बॉल 12. अवैध खेळला जरूर. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये बॉल चाललेला आहे. 2 फिल्डर आहेत. लॉंग ऑफला फार वेगाने सूरज आलेत. बॉल मागे चाललाय. डीप मध्ये शेवटच्या क्षणाला चुकी झाली आणि बॉल निघून गेलाय. चौकार. चौकार आलाय. 50 धावा धावफलकावरती लागल्या. मिसफिल्ड या क्षणाला तुम्ही करू शकत नव्हते कारण धावांची इन्व्हेस्टमेंट कमी होती. वाकनला स्टार्ट भेटलेला होता. आता मॅच 9 बॉल 8 धावांची. फुल टॉस टाकलाय. स्लाइस केलं बॉलला. मोठी गॅप. नो चान्स फॉर दी फिल्डर. 2 लागोपाठचे चौकार आणि या मॅच मध्ये फार वेगाने पुढे चालले जगदंब वाकनबी. फक्त 4 धावांची गरज. फुल टॉस आला. स्लाइस केलं बॉलला. फुल टॉस वरती त्यांनी आक्रमण नाही केलं. त्यांनी बघितलं बॉल इकडे मोठी गॅप आहे. ऑप्शनचा बाहेरचा होता. जस्ट इकडे त्याला स्लाइस करण्यात आले. 4 ने ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा 54 बनल्यात. 8 बॉल 4 ची गरज. हो इथे काढून खेळायचं होतं पण बॉल बॅटचा आत लागला. लॉंग ऑनला आलाय. सौरभ कडे 1 धाव. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 55. 7 बॉल 3 धावांची गरज. चांगला खेळ ओव्हरऑल बॅटिंग ऑर्डरने सौरभच्या अगेन्स्ट अटॅक केला. पॉवर प्ले मध्ये आला 28. सेकंड मध्ये अनिकेतच्या अगेन्स्ट 16 आल्या. थर्ड सूरज बैकरच्या अगेन्स्ट आतापर्यंत आलेल्या त्या 11. 7 बॉल 3 ची गरज आहे. मॅच मध्ये आतापर्यंत खार्डी संघ आपल्याला दिसला नाही सेकंड इनिंग मध्ये खास करून. ओपनरने केलेली सुरुवात देन आता मिडल ऑर्डर देखील चांगला खेळ करते. निकेश आणि शिवदास मध्ये पार्टनरशिप जे 2 चौकार आले शिवदास कडून त्यामुळे या मॅच मध्ये सध्या तरी विनिंग पर्सेंटेज फार पुढे वाकन बीचे. फुल टॉस होता मात्र इथे कनेक्शन नाही प्रॉपर. नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स होती नाही घेतली. थांबलेत फिल्डर. 2 षटकांचा नाही तर इथे ओव्हरऑल 3 षटकांच्या खेळात संपला. 2 विकेट 55 धावा. शेवटचे 6 बॉल. गरज आहे 3 धावांची. ला 2 ही परिस्थिती. 58च्या चेस मध्ये 6 बॉल आणि फक्त उरल्या 3 धावा. 6 बॉल 6 ची मॅच कालची होती. तिकडे वेगळं मैदान होतं. वेगळी स्पर्धा होती. 2 वेगळे संघ होते. तिकडे धावा डिफेंड जरूर झाल्या होत्या. हा जो सामना घेसर चषका मधला आपण एन्जॉय करत आहोत. सेकंड क्वार्टर फायनल गावदेवी खार्डे आणि
वाखन बी मध्ये 6 बॉल 3 ची गरज आहे. 2 चौकार आलेला बॅटर शिवदास ट्रॅकिंग एंडला, तर केतन कडे आता बॉल. केतन मात्रे सिली मिड ऑफचा फर्स्ट स्लिप लेग फिल्डर आहे. पॉइंटचा फिल्डर थोडासा आतमध्ये, देन एक्स्ट्रा कव्हर खाली एक कव्हर आणि लॉंग ऑफला फिल्डर, लॉंग ऑन मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. सध्या फील्ड पोझिशन जे 2 फिल्डर आहेत कॅचिंग पोझिशनला आपण सध्या तरी पाहत आहोत. 6 बॉल 3. पहिला बॉल केतन मात्रे. फुल लेंथ बॅट आणि पायाचा मधून निघून तर गेला विकेट किपर कडे. हे जे डॉट बॉल आहे ते मॅच मध्ये आणतील काढीला. पहिला डॉट आलाय. फुल लेंथ बॉल क्रीजच्या कोपऱ्यातून टाकला. ड्राईव्ह करायचं होतं, नाही जमलं शिवदासला. 5 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज आहे. येस, जो कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियम आहे त्या अंतर्गत तुम्हाला इनर काढून, जो बॉलिंग आर्म आहे त्याचा तर इनर तुम्हाला मिनिमम काढावाच लागणार आहे. विकेटचा आपण विचार करू. पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते खाडीचे 4, इथे पडलेत आतापर्यंत फक्त 2, म्हणजे 5 बॉल 2 धावा चालतील. केतन पहिला डॉट आला. दुसरा फिरवला होता हवेत आहे. लॉंग ऑनला चान्स असेल, फिल्डर येत आहेत. ओ कॅच ड्रॉप. ही कॅच नाही तर जवळपास मॅच देखील होती. फार इन्व्हेस्टमेंट धावांची कमी असताना अशा क्षणाला जर गोलंदाज मेहनत करतात, जर क्षेत्ररक्षणाची साथ नसेल तरी मॅच कशी तुम्ही बनवू शकाल. हवेत बॉल, शेवटच्या क्षणाला हातात कॅच, पूर्णपणे तिकडे मिस जस्ट झालं. कॅच ड्रॉप झाली. 1 धाव येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 56 वरती. 4 बॉल 2 ची गरज. सूरज बैकर होता. चांगले फिल्डर आहेत, पण जेव्हा जेव्हा मॅच अंडर प्रेशर असते तेव्हा बऱ्याच मोठमोठ्या खेळाडूंकडून देखील अशा चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हर्षल गिब्सने देखील कॅच सोडली होती. वर्ल्ड कप गेला होता ऑस्ट्रेलिया, तेव्हा जिंकली होती स्टीवॉटची ती कॅच. सर्वांनाच पर्यायची याची आहे. 4 बॉल आता 2 पाहिजे त्या मॅच मध्ये. कॅच ड्रॉप सूरज कडून झाले. स्ट्रायकिंग एंडला निकेश आलाय. लेफ्टी आलाय. ते ऍडव्हान्टेज घेता येईल का केतन मातेला, जो रायटी बॉलर आहे. सॉफ्ट हँडने खेळायला, मिसफिल्ड इथेही झालेली आहे. समोर असलेला बॉल सोडला आणि मॅच देखील आता जवळपास आपण जर बघितली तर सोडल्या जमा. 3 बॉल धाव पाहिजे ती फक्त आता 1. विकेट कमी आहे, 2च विकेट आहे तिकडे. 4 विकेट आहेत. जर 3 बॉल 3 विकेट आल्या, 1 धाव जर नाही काढू दिली तर खाडी विजय असेल. कट करायचा होता शॉर्ट बॉल, पण डॉट बॉलने जमणार नाही केतन. 3 बॉल 3 विकेट काढायच्या होत्या. आता 2 बॉल 1 धावेची गरज आहे. विकेट 4 पहिल्या डावामध्ये खाडीच्या पडले. इथे वाखनचा फक्त 2 बॉल मध्ये जरी 2 विकेट आल्या तरी टॉस वाखनचा होता. ग्लान्स करायचा होता. पील आणि फलंदाज पात. नवीन बॅटरला यावंच लागणार आहे. खरं लॉंग ऑनला जी कॅच ड्रॉप झाली होती सूरजची, ती आठवत असेल खाडीच्या समर्थकांना, खाडीच्या खेळाडूंना. जर ती कॅच असती तरी मॅच बरीचशी वेगळ्या वळणावरती असती. सिली मिडॉनला जो फिल्डर होता त्याने जर तो बॉल अडवला असता तर कदाचित ही मॅच वेगळ्या वळणावरती असती. हरीश फौजदारला आपण सिली मिडॉनला बघितलं, लॉंग ऑनला आपण सूरज फौजदारला बघितलं. छोट्या छोट्या चुका असतात. सूरजच्या अगेन्स्ट जो सुरुवात स्टार्ट भेटला तिथून या मॅच मध्ये फार पुढे होते. सेकंड ओव्हर मध्ये 16 धावा आले आणि अनिकेतच्या अगेन्स्ट तिकडूनही फार पुढे होते. मात्र जे विकेट पडले तिकडून ते मॅच मध्ये आले. सूरज बैकरने चांगली बॉलिंग केली, मात्र जे शेवटचं षटक होतं केतनने त्याहून चांगली बॉलिंग केलेली, पण धावा तितक्या नाही. 1 बॉल 1 विकेट पडली तरी मॅच वाखनची असेल. इकडे कॅच होती पण बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉपला चौकार येईल. मॅच फिनिश झाली. अभिनंदन वाखन बीने सेकंड क्वार्टर फायनल जिंकले आणि ते सेमी फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. अभिनंदन वाखन बी. हार्ड लक गावदेवी खार्डी. थर्ड मॅच मध्ये खेळणार ओमसे अगासन आणि पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर. मॅचला सुरुवात करा आपण. ज्या टीम सेमी फायनलिस्ट आहेत त्यांना विनंती आहे की सेमी फायनलला ड्रॉ करण्यात येणार आहे. सो मागचे मॅचचे विनर अर्थातच जगदमान निळजे संघ. या मॅचचा विनर जगदंब वाखन बी. पुढच्या 2 क्वार्टर फायनल होतील
तिकडे विनंती आहे, जो विनर आहे 4 सलग मॅचेस झाल्यानंतर ड्रॉ आहे, चारही संघांना विनंती आहे, आपल्याला उपस्थित राहावं लागणार आहे. ज्या ड्रॉ मधून फर्स्ट सेमीफायनल मध्ये जे 2 संघ येतील लगेचच फर्स्ट सेमीफायनल खेळवण्यात येईल. त्यामुळे चारही संघांना विनंती, जशा क्वार्टर फायनलच्या लढती कंप्लीट होतील तुम्हाला उपस्थित राहायचं आणि कॅप्टन तुम्हाला मंचावरती ड्रॉ साठी. स्पर्धा आपण पाहत आहोत आई गावदेवी क्रिकेट संघ गेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025. 48 ग्रामीण संघांना निमंत्रण. मागचे 5 दिवस क्रिकेटचा थरार या मैदानावरती आपण एन्जॉय केला आणि त्यामधून आता उरलेत त्या फक्त 6 टीम्स. 2 क्वार्टर फायनलच्या लढती, ऑलरेडी 2 आपल्याला सेमीफायनलिस्ट भेटलेले आहेत. महत्वपूर्ण योगदान कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, तरुणांचं प्रेरणास्थान आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब, आधारस्तंभ या स्पर्धेचे. त्यासोबत उद्योगपती आणि माजी सरपंच काटेईचे काशीनाथ दादा पाटील, आदरणीय अनंत दादा पाटील काटेई, लेजंड प्लेअर. त्यासोबत निळजेपाड्याचे आमचे सागरजी भोईर यांचे मनापासून आभार. चंदनजी भगत साहेब NNBC चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, आयरेचे उद्योगपती यांचे आभार. माजी कार्यसम्राट सरपंच इदुटणेचे तकदीरजी काळन साहेब, त्यासोबत टायगरचे समाजसेवक दिनेश दादा पाटील, आगासनचे आदरणीय संतोषजी बेडेकर साहेब, त्यासोबत गेसरचे रोहित दादा भोईर, मोठी देसाईचे तेजस्वी म्हात्रे, उंबारलीचे ध्रुव भोईर, खोणीचे नितीनजी फुलवरे, गेसरचे शरदजी भोईर साहेब, या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच या मॅच आहे तो सोमनाथ गायकर. जबरदस्त बॅटिंग ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. 5 चौकार 2 षटकार 9 बॉल मध्ये 34 धावा बनवणारा कॅप्टन वाकणबीचा सोमनाथ मॅन ऑफ द मॅच. मंचावरती आपल्यामध्ये संजयजी भोईर साहेब आहेत. मी त्यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. आकर्षक ट्रॉफी सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आदरणीय अंकुशजी रामचंद्र भोईर साहेब यांच्या वतीने आम्हाला त्या स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या मनापासून आपला आभार. सुंदर अशा ट्रॉफी सध्या